पुण्यामधील तरुणाईमध्ये क्रेज असलेल्या वसंत मोरे यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळेला नागरिक आणि वंचितचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। ज्यांना वाटत होतं की आम्ही पुण्याची निवडणूक एकतर्फी करू, त्यांनी आता इथला जनसमुदाय पाहून ठरवावं की पुण्यात वंचित आघाडीच तुम्हाला पराभूत करणार आहे, असा टोला यावेळेला वसंत मोरेंनी भाजपला लगावलाय। पुणे आणि शिरूरचा खासदार वंचितचा होईल आणि याद्वारे आम्ही हे दाखवून देऊ की वंचित ही कुणाची बी टीम नसून आम्ही A++ टीम आहोत। अकोल्याचे मतदान 26 तारखेला संपणार असून त्यानंतर वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर हे पुण्यामध्ये प्रचारासाठी येतील, अशी माहिती देखील बोलत असताना वसंत मोरे यांनी दिली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी या पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरलेलो आहोत आणि मला वाटतं की ज्यांना वाटत होतं की आम्ही या पुण्याची निवडणूक एकतर्फी करू, जरा त्यांनी या जिल्हाधिकारी कार्यालयात यावं आणि मग ठरवावं की पुण्याची निवडणूक फक्त वंचित बहुजन आघाडीच मारू शकतं। येणाऱ्या 2 दिवसामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची 26 तारखेला निवडणूक आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये श्रद्धेय बाळासाहेब असतील, अंजलीताई असतील, सुजात साहेब असतील, राधिकाताई असतील, हे सर्वजण या पुणे शहरामधील निवडणुकीसाठी रस्त्यावरती उतरलेले आपल्याला दिसतील। परंतु या पुणे लोकसभेमध्ये आम्ही दाखवून देऊ आम्ही कोणाची बी टीम नाही, आम्ही A++ आहोत। आणि या पुण्याचा खासदार कोणत्याही परिस्थितीमध्ये, शिरूरचा खासदार कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झालेला असेल।